मुश्किल भले मौसम मिले, बढ़ते कदम न रुक पाएंगे, कोई रोक सके तो रोक ले। आभास है, विश्वास है, जन जन में मन की आस है। हे बघा, किरीट सोमय्या हे भारतीय जनता पार्टीचा नेता असेल, पण किरीट सोमय्याला डोका नाही। तो तिथे येऊन RRT रोड असेल, MG रोड असेल, तिथे येऊन दादागिरी करतात। हे सगळं फेरीवाले आहे आणि हे सगळं अधिकृत फेरीवाले। किरीट सोमय्याचा अशा मुद्दा होतं की ते बांगलादेशी फेरीवाला आहे। मग काय विचारायला कोणाला? तुमच्या सत्ता आहे केंद्रामध्ये, राज्यामध्ये 11 वर्षापासून तुमच्या सत्ता आहे। बांगलादेशी असेल तर तुम्ही जबाबदार आहे। तुम्ही विचारला पाहिजे अमित शहाला आणि नरेंद्र मोदी साहेबांना। स्टेट बॉर्डर असेल, सेंट्रलच्या देशाचे जे संरक्षणचं काम आहे तुमचं आहे, भारतीय जनता पार्टीचं, ते फेल झाला म्हणून तुम्ही असा रास्त्यावर उतरतात। जागा आमच्या हक्काच्या, जागा आमच्या हक्काच्या, महाविकास आघाडीच्या, महाविकास आघाडीच्या विजय असो। महाविकास आघाडीतर्फे आलेलं आहे सगळं पार्टी, राष्ट्रवादी शरद पवार गट असेल, शिवसेना UBT असेल, काँग्रेसतर्फे आमच्या हे निवेदन आहे आपल्याकडे की फेरीवाल्यावर जे कारवाई होत आहे। आणि लास्ट वीकमध्ये किरीट सोमय्या हे पूर्व सांसद आहे भारतीय जनता पार्टीचे, ते तिथे येऊन त्यांनी असे तुमच्या ऑफिसरला पण जापलं होतं, पोलिसला पण घेऊन आले होते आणि त्याचं असं म्हणणं होतं की तिथे जे बांगलादेशी फेरीवाला आहे त्यांच्यावर कारवाई झाला पाहिजे। आता बांगलादेशी फेरीवाला असेल तर हे प्रश्न जे आहे हे पोलीस डिपार्टमेंटचे आहे। गेल्या 11 वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या सरकार आहे, नरेंद्र मोदी प्रधानमंत्री आहे। इन्फिल्ट्रेशन जे काय होत आहे त्याला रोखण्याचे काम कोणाचे? BJPचे। बांगलादेशी कोणी असेल मुंबईमध्ये धंदा करत असेल, मुंबई पोलीस शुड टेक केअर ऑफ दॅट। आता आमचा प्रश्न असा आहे की त्याच्या नावाखाली जे आमचे स्थानिक फेरीवाले आहे, महाराष्ट्र असेल, उत्तर भारतीय असेल, जे कोणी 2014 से पूर्वीचे आहे त्याच्यावर कारवाई होत आहे। तुमच्याकडे जे इन्स्पेक्टर आहे आपले पाल म्हणून, त्याला पण आम्ही त्या दिवशी भेट दिलं होतं, त्याला पण सांगितलं की 2014 मध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी एक बिल आणलं होतं हॉकर्सचं प्रोटेक्शनसाठी। त्यानंतर हे हॉकर्सला आपण सुरुवातीला 10,000 आपण लोन दिलं, मग 20,000 दिलं आणि आता 50,000 देत आहे आणि जबरीने देत आहे। हे सांगत आहे की तुम्ही आता लोन घेत नाही तर तुमच्यावर कारवाई करू। एक बाजूनी तुम्ही लोन देतात, त्याला सांगतात की धंदा करा आणि तुमचे ऑफिसर जाऊन कारवाई पण करतात, काठ्या पण मारतात, जप्ती करतात। म्हणजे डबल धोरण कसं चाललंय? केंद्र असेल, राज्य असेल, महानगरपालिका आहे। म्हणून आम्ही आज इथे आले आणि गेल्या 1-2 महिन्यात तिथे काय आपले जे BMCचे व्हॅन असतात ते तिथे उभे असतात। तर आम्ही सगळं लोकांचं असं म्हणणं आहे की आपला एक सर्वे 2014ला झालं होतं ना, टाटाने केलं होतं। 2014ला एक सर्वे झालेलं होतं जे फेरीवाला 2014 मध्ये पात्र झालेला फेरीवाला असेल। आता त्याच्यानंतर जे कमिटी जे असं वेंडिंग कमिटी, टाउन वेंडिंग कमिटी, त्याचे इलेक्शन झाला, तो अथॉरिटी नहीं है, उनको कोई रिपोर्ट करने का जरूरत नहीं है, जो हाई कोर्ट का ऑर्डर है वो चलेगा सड़क। बस किरीट सोमय्या ने बोला करके कार्रवाई नहीं होना चाहिए। किरीट सोमय्या कोई बॉस नहीं है, प्रधानमंत्री जी का स्कीम है, हॉकर प्रोटेक्शन एक्ट प्रधानमंत्री जी का है। प्रधानमंत्री से बड़ा किरीट सोमय्या नहीं है। प्रधानमंत्री का योजना है कि लोन मिलना चाहिए, वो उनका कहना है कि मैं खुद हॉकर था तो मैं दे रहा हूँ मदद, तो दीजिए मदद। अच्छा 50,000 दे रहे हो तो वसूल कैसे करोगे? और धंधा जब बैठने ही नहीं दोगे तो वसूल कैसे होगा? तो ये दो कॉन्ट्राडिक्ट मैटर है मैडम, तो कार्रवाई नहीं होना चाहिए। 2014 के बाद का है, अपना नहीं। Everyone has agreed. You go as per your. त्यांना ते लिहिलं त्यांना पाठवले जे पात्र असतात किती आहे त्यांच्याकडे? त्यांच्याकडे नंबर सांग ना. 623 च्या आसपास आहे. 623 आणि 1066 मॅडम चालेल ते मॅडम 2 बनत होतं 2014च्या आम्ही मानत नाही, ते चुकीचं आहे स्टेटमेंट आहे तुमचं। एक मिनिट मी बोलून नाही आधीच्या तुम्ही सांगितलं होतं की 2014चा आम्ही मानत नाही। 2000 मध्ये सर्वे झालेलं होतं म्हणून तो ऍक्ट आहे पास,
यू प्रॉपरली स्टडी दॅट ऍक्ट. तो लोकसभामध्ये पास झाला मग त्याला लोन